नमस्कार मित्रांनो, मी तुमचे माझ्या चॅनलवर खूप खूप स्वागत करतो. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. महाराष्ट्रात आत्तापर्यंत 1960 ते 2026 किती वेळा राष्ट्रपती राजवट लागू झाली आहे? पर्याय आहे ए एकदा, बी दोनदा, सी तीनदा, डी चारदा. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी तीनदा. प्रश्न क्रमांक 2. महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री होण्याचा मान कोणाला मिळतो? याचे पर्याय आहेत अ. देवेंद्र फडणवीस, ब. शरद पवार, क. अशोक चव्हाण, ड. एकनाथ शिंदे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. शरद पवार. प्रश्न क्रमांक 3. 1 मे 1960 रोजी महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाल्यानंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री कोण बनले? याचे पर्याय अ. वसंतराव नाईक, ब. यशवंतराव चव्हाण, क. मारोतराव कन्ननवार, ड. शरद पवार. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ब. यशवंतराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 4. महाराष्ट्राचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री पद भूषवणारे नेते कोण आहेत? पर्याय आहेत ए. यशवंतराव चव्हाण, बी. विलासराव देशमुख, सी. वसंतराव नाईक, डी. मनोहर जोशी. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी. वसंतराव नाईक. प्रश्न क्रमांक 5. महाराष्ट्राचे पहिले दलित मुख्यमंत्री कोण होते? पर्याय आहेत अ. सुशीलकुमार शिंदे, ब. बॅरिस्टर ए. आर. अंतुले, क. वसंतदादा पाटील, ड. सुधाकरराव नाईक. व्हिडिओ आवडला तर जरूर सबस्क्राईब करा मित्रांनो. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. सुशीलकुमार शिंदे. प्रश्न क्रमांक 6. पदावर असतानाच निधन झालेले महाराष्ट्राचे एकमेव मुख्यमंत्री कोण? पर्याय आहेत ए. मारोतराव कन्नमवार, बी. ए. आर. अंतुले, सी. वसंतदादा पाटील, डी. सुधाकरराव नाईक. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए. मारोतराव कन्नमवार. प्रश्न क्रमांक 7. महाराष्ट्राचे पहिले मुस्लिम मुख्यमंत्री कोण होते? याचे पर्याय आहेत बॅरिस्टर ए. आर. अंतुले, ब. नवाब मलिक, क. हुसेन दलवाई, ड. मुफ्ती मोहम्मद. याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ. बॅरिस्टर ए. आर. अंतुले. प्रश्न क्रमांक 8. शिवसेना पक्षाचे पहिले मुख्यमंत्री कोण होते? याचे पर्याय आहेत ए. नारायण राणे, बी. मनोहर जोशी, सी. एकनाथ शिंदे, डी. उद्धव ठाकरे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. मनोहर जोशी. प्रश्न क्रमांक 9. मराठवाडा विभागातून येणारे पहिले मुख्यमंत्री कोण होते? याचे पर्याय आहेत ए. विलासराव देशमुख, बी. शंकरराव चव्हाण, सी. अशोक चव्हाण, डी. एकनाथ शिंदे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. शंकरराव चव्हाण. प्रश्न क्रमांक 10. सहकार महर्षी म्हणून ओळखले जाणारे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण? चे पर्याय आहेत ए. यशवंतराव चव्हाण, बी. वसंतदादा पाटील, सी. शरद पवार, डी. शंकरराव चव्हाण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. वसंतदादा पाटील. प्रश्न क्रमांक 11. 2004 ते 2008 या काळात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री कोण होते? याचे पर्याय आहेत ए. सुशीलकुमार शिंदे, बी. विलासराव देशमुख, सी. अशोक चव्हाण, डी. पृथ्वीराज चव्हाण. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी. विलासराव देशमुख. प्रश्न क्रमांक 12. मुंबई राज्याचे विभाजन होऊन महाराष्ट्र राज्य कधी अस्तित्वात आले? पर्याय आहेत अ. 1 मे 1960, ब. 15 ऑगस्ट 1947, क. 1 नोव्हेंबर 1956, ड. 26 जानेवारी 1950.
याचे योग्य उत्तर आहे पर्याय अ 1 मे 1960. प्रश्न क्रमांक 13. विदर्भातून महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणारे पहिले नेते कोण? चे पर्याय आहेत ए मारुतराव कन्ननवार, बी मुकुल वासनिक, सी सुधाकरराव नाईक, डी शिवराज पाटील. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए मारुतराव कन्ननवार. प्रश्न क्रमांक 14. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ कोणता होता? पर्याय आहेत ए 2019 ते 2022, बी जून 2022 ते डिसेंबर 2024, सी 2014 ते 2019, डी 2000 ते 2004. याचे योग्य उत्तर आहे बी जून 2022 ते डिसेंबर 2024. प्रश्न क्रमांक 15. 1999मध्ये फक्त काही महिन्यासाठी 9 महिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेले शिवसेनेचे दुसरे नेते कोण होते? पर्याय आहेत ए मनोहर जोशी, बी नारायण राणे, सी एकनाथ शिंदे, डी राज ठाकरे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय बी नारायण राणे. प्रश्न क्रमांक 16. डिसेंबर 2024मध्ये महाराष्ट्राचे 18वे मुख्यमंत्री म्हणून कोणी शपथ घेतली? चे पर्याय ए एकनाथ शिंदे, बी अजित पवार, सी देवेंद्र फडणवीस, डी उद्धव ठाकरे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय सी देवेंद्र फडणवीस. प्रश्न क्रमांक 17. 2019मध्ये महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट संपल्यानंतर महाविकास आघाडी सरकारमध्ये मुख्यमंत्री कोण बनले? पर्याय अ अजित पवार, ब शरद पवार, क एकनाथ शिंदे, ड उद्धव ठाकरे. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ड उद्धव ठाकरे. प्रश्न क्रमांक 18. 2014मध्ये महाराष्ट्रात कोणत्या मुख्यमंत्र्याच्या कार्यकाळात राष्ट्रपती राजवट लागली होती? याचे पर्याय आहेत ए पृथ्वीराज चव्हाण, बी सुशीलकुमार शिंदे, सी अशोक चव्हाण, डी विलासराव देशमुख. याचे योग्य उत्तर आहे पर्याय ए पृथ्वीराज चव्हाण.